नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहित आहे का की आपला मेंदूच आपल्या शरीराला, आपल्या मनाला चालवित असतो। पहिली ॲक्शन मग ती कोणती असो, आपल्या मेंदूमध्ये आपल्या न्यूरॉन्स पेशीच्या जोडण्यामधून होत असते आणि नंतरच ती प्रत्यक्षात दिसते। पहिला सिग्नल हा मेंदूमध्ये जातो, नंतर तो शरीरावर उमटतो। मग आपल्या मेंदूमध्ये 100 पेक्षा जास्त केंद्र आहेत, ती स्वतंत्रपणे काम करीत असतात। माझ्या जिभेला चालविणारं वेगळंच केंद्र आहे, माझ्या हाताला चालविणारं वेगळंच केंद्र आहे, ऐकण्याचं, बोलण्याचं, पाहण्याची स्वतंत्र अशी केंद्र आहेत। परंतु विचार करणारी 2 केंद्र मात्र इतर सर्व केंद्राच्या हातात हात घालून काम करतात। जसा आपला विचार आपल्या मेंदूमध्ये निर्माण होतो, तसेच सिग्नल मेंदूच्या इतर केंद्रांना दिले जातात। मग 2 केंद्र कोणते असतात? पहिलं म्हणजे तर्कशुद्ध विचार करणारं, प्रॅक्टिकल विचार करणारं, तर्कबुद्धीनं विचार करणारं हे आपलं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हे कपाळाच्या मध्यभागी असतं। तर भावनिक विचार करणारं, मग राग असेल, भीती असेल, त्रास असेल, दुःख असेल, आळस असेल किंवा नको ते विचार असतील, हे सर्व मेंदूच्या खालच्या भागातील ॲमिग्डाला या केंद्रामध्ये निर्माण होतात। मग आपण जसा विचार करतो, ज्या भावनेमध्ये जीवन जगतो, तसेच मॅसेज मेंदूच्या सर्व केंद्राला दिले जातात आणि सर्व केंद्र आपल्या विचारानुसार काम करतात। मग आपण आपल्या कुटुंबात बसलेलो असतो, परंतु विचार मात्र ताणतणावाचे करीत असतो। मग आपली मेंदूची सर्व केंद्र मात्र ताणतणावाचेच काम करतात। आपण घरामध्ये बसलो, पण आपण आपल्या मुलाबद्दल, आपल्या भविष्याबद्दल आपण काळजीचे विचार करतोय। मग मेंदूची सर्व केंद्र काळजीचेच विचार करणार आणि सतत स्ट्रेस हार्मोन्स आपल्या मेंदूमधून स्त्रावत राहतो आणि त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या मानसिक स्थितीवर पडतो। त्यामुळे आपण कशा प्रकारचे विचार करतो हे अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद।